सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं सकाळी सकाळी ना मला केसांना कोरपड लावायची होती, तर इथं मी ही कोरपड तोडून आणलेली होती। कोरपडीमध्ये कसं खूप सारे गुणधर्म आहे, म्हणजे खूप सारे उपयोगात ही कोरपड पडते। जर आपण केसांना जर ही कोरपड लावली ना तर केस गळण्याचं प्रमाण कमी होतं, केस मुलायम होतात, केसामध्ये जो डॅन्ड्रफ असतो तो पण फार कमी होतो आणि केसांची ग्रोथही चांगली होते। खूप सारे फायदे या कोरपडीपासून होतात। तर मी आधेमध्ये लावत असते। थोडेसे आता थंडीचे दिवस, कोरपड हा एकदम थंड पदार्थ आहे। एखाद्या वेळेस आपल्या त्वचेवर काही जळालेलं असलं तर त्याला कोरपड लावल्या जाते आणि बऱ्याच जणांच्या पोटामध्ये आग होत असली, जर कोणाला ॲसिडिटीचा त्रास असला तर ते पण लोक खूप सारी म्हणजे कोरपड खाल्ल्या जाते। कोरपडीमुळं काय होतं, आपल्या केसांना विशेष म्हणजे कोरपड ही आयुर्वेदामध्ये वापरल्या जाते आणि बऱ्याच जणांचे केस आहे ना असे अर्ध्या मधातून तुटतात, कोणाचे गळतात, तर त्याचाही खूप सारा फायदा केसांना होतो। केस लांब होण्यास किंवा केसांची वाढ होण्यास बराचसा फायदा कोरपडीमुळे होतो। तर आपण असं अधूनमधून कोरपड लावायला पाहिजे। इझिली सगळीकडे कोरपड उपलब्ध असते, फक्त आपल्याला लावण्याचा कंटाळा असतो। तर इथं मग मी कोरपड लावून घेतली। एकदम मऊसूत असे माझे केस झालेले, तुम्हाला दिसत असेल। माझे केस खूप लांब होते, फक्त कट करून करून ते एवढे छोटे झालेले, पण माझे केस अजून बाई खूप दाट आहे, म्हणजे दाटसर केस आहे माझे। तर मी अधूनमधून ही कोरपड लावत असते। कोरपड कसं थंड पण असतं डोक्यासाठी, म्हणजे आपल्या डोक्यात जो कोंडा असतो त्याचा खूप सारा फायदा होतो। तर इथं मग मी फ्रेश झाले आणि देवपूजा करायची होती ना, तर देवपूजेसाठी इथं फुलं तोडून घेत होते। गुलाबालाही 2-3 फुलं आलेले होते, तर ते पण तोडून। देवांश आज घरी आहे हो ना देव? हां, स्कूलमध्ये नाही गेला का बरं? तर चला इथं मी देवपूजा करायला बसलेली होती आणि खूप जणांना माझी देवपूजा केलेली आवडते, तर म्हटलं चला थोडंसं शेअर करूया। तर इथं मग मी अभिषेक बनवून घेतलेला होता। त्याच्यामध्ये दूध, दही, थोडंसं मध, साखर आणि तुळशीपत्र हे सगळं टाकून मी इथं पंचामृत बनवून घेतलेलं होतं। तर इथं मग मी महादेवाला सर्वप्रथम अभिषेक घालून घेतला। सर्वप्रथम मी महादेवाची म्हणजे पहिले मी घंटी आणि शंखाची पूजा करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग महादेवाची पूजा केली। तर इथं जे महादेवाची पिंड घेतलेली ना, तर ती पूर्ण प्लेन घेतलेली मी, म्हणजे तिच्यावरती कोणतंच नक्षीकाम नाही। तुम्हीही घेताना कधीही पिंड अशी प्लेन घ्यायची, नाहीतर जर आपण नक्षीकाम केलेली पिंड घेतली ना तर त्याच्यामध्ये एवढी सारी अशी धूळ बसते आणि खराब पण लवकर होते। तर माझ्याकडे ही पिंड खूप वर्षापासूनची आहे, तर ती पिंड जशीच्या तशीच आहे, म्हणजे एकदम प्लेन पिंड घ्यायची, दिसायला पण छान दिसते आणि पूजा पण व्यवस्थित होते। त्याच्यानंतर मग मी स्वामींचा सुद्धा अभिषेक करून घेतला, विठ्ठल रुक्मिणीचाही केला, स्वामींचाही केला। जवळपास मी सगळ्या देवांचाच अभिषेक केला, तो काही मी एवढा शेअर करत बसले नाही तुमच्यासोबत। तर इथं मग तुम्हाला दिसले असेल माझी विठ्ठल रुक्मिणी खूप अशी उंच मोठी आणि खूप अशी हेवी पण आहे। जेव्हा ती विठ्ठल रुक्मिणी नटल्या थटल्या जाते ना तर इतकी सुंदर आणि इतकी छान वाटते, खूप प्रसन्न वाटतं माझ्या देवाऱ्यामध्ये त्या विठ्ठल रुक्मिणीमुळं। तर चला इथं मी छान अशी पूजा करून घेतली, मी थोडीशी तुमच्यासोबत शेअर केली। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान, आरोग्यदायी, आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला माझे सगळे कामं आवरून झालेले, देवपूजा झालेली आहे, घरातले पण सगळे कामं करून झालेले। तर मला आता जेवण करायचं होतं आणि देवांशी ना आज घरीच आहे, त्याचं थोडंसं पोट दुखत होतं सकाळी। तो 2-3 वेळेस म्हटला की माझं पोट दुखतंय। तर मग म्हटलं जाऊ दे, स्कूलमध्ये नको जाऊ, कारण जास्त जर दुखायला लागलं तर मग परत प्रॉब्लेम येणार। तर मग म्हटलं जाऊ दे, घरीच राहा। तर बसवाल्या दादाला फोन केला की तुम्ही काही आज देवांशला घ्यायला येऊ नका, कारण मग त्यांची रिकामी चक्कर होती, कारण तो इकडं आम्ही जिथं राहतो ना तिथं तो एकटाच आहे स्कूल बसमध्ये। तर मग त्यांची रिकामी चक्कर होती येणं जाणं, तर मग मी त्यांना फोन करून देत असते की तुम्ही काही येऊ नका। तर मग त्याचं जेवण पण झालेलं आहे, कारण त्याला आता स्कूलमध्ये कसं लवकर जेवायची सवय लागलेली ना, तर मग त्याला 10 वाजताच जेवण घालून दिलेलं आहे, म्हणजे जेवू घालून दिलेलं आहे। तर तिचं जेवण झालेलं आहे, माझं जेवण राहिलेलं आहे आणि आता बरोबर 12 वाजलेले आहे। आणि इथं तुम्हाला ही पपई दिसते,
तर ह्या पपईचं मी आज तुम्हाला ज्यूस कसं बनवायचं हे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. पण सर्वप्रथम मी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग मस्त दुपारी आरामात हे ज्यूस बनवणार आणि तुमच्यासोबत ते शेअर करणार. तर चला मी आता जेवण करते, कारण बराच वेळ झालेला आहे, जवळपास आता 12 वाजून 10 मिनिटं झालेले घड्याळमध्ये. तर चला मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर परत बोलते. तर चला, जी काल भाजी घेतली होती ना मेथीची, तर तिचीच भाजी बनवली मी. रात्री देवांच्या पप्पाला अंडे खायचे होते रश्श्याचे, तर मी त्यांच्यासाठी रश्श्याचे अंडे बनवले होते. तर मग भाजी तशीच होती, तर मग मी सगळ्याच ती भाजी बनवली. आणि तुम्हाला माझ्या केसांना ग्लो दिसत असेल, एकदम शायनिंग आलेली आहे. जेव्हा आपण अशी कोरपड लावतो ना केसांना तर खूप शायनिंग येते. तर चला मी आता इथं भाजी गरम करून घेते पहिले. इथे मी भाजी घेतली आणि काल जी लसणाची चटणी बनवली होती ना, तर ती ही आहे. याच्यामध्ये जास्तीचं लसण टाकलेलं आहे आणि थोड्याशा लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडंसं त्याच्यावर तेल जास्तीचं घ्यावं लागतं, कारण ती तिखट लागते ना. इथं पोळी घेतलेली आहे, खूप छान लागते ही चटणी आणि जास्त दिवस टिकते, फ्रीजमध्ये तर खूप दिवस राहते. तर चला मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर परत बोलते. तर चला, इथं पपईचं ज्यूस बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी ही पपई घेतली. तर मी पपई ना स्वच्छ धुवून घेते पाण्यानं. तर चला तर इथं आपल्याला या पपईची ना साल काढून घ्यायची. पाठीमागची जी साल आहे ना, तर ती काढून घ्यायची पपईची आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. तर चला मी इथे साल काढून घेते. जर पपईची साल काढायची असली तर इथं सोलणीच्या साह्यानं पपईची साल काढायची. एकदम छान साल निघते, म्हणजे पटकन निघते. तसं आपल्याला जर चाकून काढायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो, पण सोलणीने ना फरफट लवकर निघते. तर चला मी इथं काढून घेते. तर इथं तुम्हाला दिसलं असेल तर इथं मी पपईची साल काढून घेतलेली आहे. तर आता याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते. मी पपई या पद्धतीनं कट करून घेतलेली आहे आणि एकदम गोड पपई आहे. मी खाऊन पण पाहिली, एकदम गोड आहे. तर इथं मी हे ना ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे. तर हे भांड्यामध्ये कसं आहे, जर आपल्याला संत्री, मोसंबी, ॲपल जर हे पदार्थ टाकायचे असले तर मग ते याच्यामधून टाकावं लागतात. तर इथे ते म्हणजे गाळून येतात, म्हणजे त्याची जे साल असते ना तर ती व्यवस्थित गाळून येते. पण आता आपल्याला तिथं साल काही टाकायची नाही, तर डायरेक्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे. मी थोडंसं दूध सुद्धा ऍड करणार आहे. जास्त नाही करायचं, पाणी पण टाकलं तरी चालतं आणि दूध पण ऍड केलं तरी चालतं. तर मी इथं दूधच वापरणार आहे. तर इथं मी याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करते. थोडंसंच पाणी टाकलं, जास्त नाही टाकलं. त्याच्यानंतर थोडीशी साखर सुद्धा ऍड करणार आहे. जास्त नाही करेन, कारण पपई ना ते एकदम गोड आहे. तर मी थोडीशी साखर ऍड करते. जवळपास मी त्याच्यामध्ये 2 चमचे साखर ऍड केली. चला इथे या पद्धतीनं असं हे ज्यूस तयार झालेले आहे. तर चला मी ग्लासमध्ये काढून घेते. तर चला इथे आहे ना देवांशला देते आणि मी पण पिते. देऊ, ए देऊ, हे घे, हे पिऊन पाहतो. हे बघा देवांशनं काय अवस्था केली घराची. आज घरी होता ना देवांश, आज स्कूलमध्ये गेला नाही, तर देवांशनं पहा का हाल करून ठेवले घराचे. पी ना थोडंसं, पी, नाही प्यायचं. तर चला इथं आम्ही ज्यूस पितो.
तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.